तर तसं आज राधूचा आम्ही 6 हाफ बड्डे करणार आहे, त्यासाठी डेकोरेशन करणार होती. मी म्हटलं चला आता तुमच्यासोबत पण शेअर करून घ्या, कारण की बरेच न्यू मम्मा आहेत जे माझ्याशी जुळलेले आहेत आणि बऱ्याच जणांना असं वाटतं आहे की नाही बा आपण डेकोरेशन केलं पाहिजे आणि कसं केलं पाहिजे, एकदम सिम्पल. तसं तर मी अन्नप्राशन करणार होती, पण अन्नप्राशनसाठी तुम्हाला माहिती आहे किती सारं करावं लागतात आणि एकटीनं एवढं काही जमणार नाही. म्हणून म्हटलं आम्ही शॉर्टकट असं थोडंसं काहीतरी बड्डे सेलिब्रेट करू. आणि मला बरेच रील येत होत्या, म्हणून म्हटलं चला मला पण त्या रील पण क्रिएट करायच्या होत्या आणि रात्री छोटे छोटे मुवमेंट पण कॅप्चर करायचे होते. त्यासाठीच मग मी आज हे करून राहिली आहेत. तर चला आज तुमचं शेअर करते. सगळ्यात अगोदर आपण बघू की आपल्याला काय काय लागणार आहे. म्हणजे मी तुम्हाला सगळेच म्हणजे काय काय लागणार आहे हे सांगून देते याच्यासाठी, म्हणजे तुम्हाला आणायला बरं होऊन जाईल आणि सिम्पल, जास्त काही करणं गरजेचं नाही आहे. म्हणजे तुम्हाला एक आयडिया मिळेल का नाही बा आपण काय काय घ्यायचं आहे आणि काय काय नाही. तर चला पटकन तुम्हाला सांगते तुम्हाला काय काय सामान लागणार आहे. जास्त काही सामान लागणार नाही, थोडं मिनिममच लागणार. सगळ्यात अगोदर मी ते बलून्स घेतले. आता मी माझ्या राधूच्या थीमनुसार घेतले. म्हणजे आम्ही थीम ठेवलेली आहे नेव्ही ब्ल्यू किंवा ब्ल्यू, आणि तिचे कपडे पण त्याच टाईपने आणले, म्हणून मी व्हाईट आणि ब्ल्यू कलरचे मी बलून्स आणलेले आहेत. त्यानंतर ही नेट, जे की मी ऑनलाईनच बोलवली होती, मला पडली आहे तर 180 रुपयाला, आणि फक्त मला नेट नाही मिळाली, याच्यासोबत आणखी मिळाले आहे, ते पण मी तुमच्यासोबत शेअर करते. नेटसोबतच मला हे काही मिळालेले आहेत पोस्टर, जे की आपण हाफ 6 बड्डेचे आहेत. चला तुमच्यासोबत दाखवते मी. बघा किती क्यूट क्यूट आलेले आहेत, छान. हाफ बड्डे म्हणून आले आहेत, पाऊल पण आलेले आहेत, आणखी हाफ बड्डे म्हणून आले. हे छान एवढे स्टिकर मिळालेले आहेत, पुन्हा आलेले आहेत. आणखी ते स्टिकर, आपण जे स्टिकर मिळाले आहेत ना, त्या स्टिकरसोबत म्हणजे ते असं स्टिकर हे करायला आपल्याला हे मिळालेलं आहेत, असं म्हणजे तोरण. हे बघा धागा पण मिळालेला आहे. तर पटकन आपण वेअर करू. चला आता पटकन डेकोरेट करू, कारण की राधा झोपून आहेत म्हणून. तसं तर ड्रेस हा ऑफलाईन आहे. तर हा छान असा क्यूट हेअर बेल्ट आहे, जे डंगरीवर सूट होणार. तुम्ही बघू शकता किती छान हेअर बेल्ट आहे. त्यानंतर ही डंगरी आहेत, जे की छान डंगरी आहेत नेव्ही ब्लू कलरची. म्हणून बाय द वे कसं काय वाटलं मला कमेंट सेक्शनमध्ये नक्की सांगा. आणखी फायनल व्हिडिओ तुम्ही बघा, पूर्ण बघा कसा काय वाटला. आणि डेक झोपू नये आता, मस्त शांतपणे आता पटकन असं करून अंधार दिसेल, कारण की राजा झोपून आहे ना, लाईट ते जास्त स्लो ठेवू शकत नाही, म्हणून थोडं बघा. मी आता पूर्ण बलून्स, आता एवढे बलून्स आहे, आता फक्त हे ब्ल्यूवाले बलून्स करून घेते. आता इथं स्विचबोर्ड आहे, स्विचबोर्डच्या जवळच करावं लागेल, नाहीतर आपलं लायटिंग लावलं तर त्रास होईल. लायटिंग आणायची आहे तशी, पटकन करून ठीक आहे. तर छान असं ड्रॅप करून घ्या, जेणेकरून ना मग आपल्याला मस्त असं हे करता येईल. जसं आपण साडीच्या चिन्ह्या करतो तसं ड्रॅप करून घ्या, असं छान, म्हणजे प्रॉपर एकदम सुरळीत होऊन जाईल. ठीक आहे. आपण इथपर्यंत ठेवू, म्हणजे असं करता येईल आपल्याला. ठीक आहे. आणि तुम्हाला डबल टेपची गरज पडेल, डबल टेप किंवा ग्लू गनची गरज पडेल. ठीक आहे. इथून इथेपर्यंत करायचं आहे. ठीक आहे. आपल्याला डबल टेपने, जेणेकरून ना मग आपल्याला अंदाजा कळेल. ठीक आहे. असं अगोदर तर हे करून घेतलं. अगोदर आपण ते या स्टिकरचे तोरण लावले, जेणेकरून आपल्याला अंदाजा कळेल की नीट कशी पसरवायची. ठीक. हाफ बर्थडे मध्ये ठेवू, हाफ बर्थडे मध्ये ठेवू, आणि आजूबाजूला हे स्टिकर लावू. आय थिंक पाऊलचं स्टिकर एकच मिळाले काय. इट्स मागून असं केलं ना तर म्हणजे असं विजिबल राहील, समोर दिसणार नाही. अगोदर बेबीचं स्टिकर, त्यानंतर हे इट्सचं स्टिकर. नाहीतर असं नाही व्हायला की उलटं फुलटं लागून जाईल, आहे की नाही. इट्स, त्यानंतर माय, इट्स माय,
त्यानंतर हाफचं स्टिकर आहे ते टाकायचं. माय अगोदर बेबी, त्यानंतर इट्स, नंतर माय, आणखी हाफ, नंतर पुन्हा परत बेबीचं. म्हणजे मी सांगते यामध्ये ना तुम्ही फक्त 180चं पार्सल बोलाल ना तुमचं मिनिमम डेकोरेशन होऊनच जाईल. आता मला एक्स्ट्रा बलून पाहिजे होते म्हणून मी ते एक्स्ट्रा बलून आणले, नाहीतर मला आता असं वाटतं बलूनची पण गरज नाही. माय हाफ बर्थडे. ओके, चला आपण आता पटकन वॉलला अटॅच करून घेऊ. असं ठेवून झाली. आता त्याच्यात लायटिंग लावायची, लायटिंग यायची आहे म्हणून ते लायटिंग काही लावत नाही. आपण पटकन अशी बलून्स लावून की नाही याला फुगवायचं आहे. पुन्हा याला फुगवायला आपल्याला हे छोटीशी स्ट्रॉसारखं मिळालेलं आहे पाईप, याने आपण फुगवायचं आहे. आता मला हे एक स्ट्रॉ मिळाली आहे सोबत, आणखी यामध्ये असं हे करायचं आहे. यामध्ये कशी पन्नी मिळतात आणि असं आतमध्ये टाकायचं, त्यानंतर इथून फूक मारायचं म्हणजे फुगवायचं. जरा फुगून दाखवतो तुम्हाला. आणि असं प्रेस करून घ्यायचं. झालं तयार स्टार. राधा उठली माझ्या आवाजाने. थोडे पण यात प्रोडक्ट यूज केले ना, सगळे मी टॅग केलेले आहेत. तर आपल्या स्क्रीनवर टॅग आहेत, नक्की जाऊन परचेस करा. ते खूप जास्त यूजफुल आहे. डेकोरेशन मी फर्स्ट टाईम केलं आहे माझ्या मर्जीनं. जर तुम्हाला डेकोरेशन पण आवडलं असेल ते पण मला कमेंट करून नक्की सांगा. आणि व्हिडिओ आले तर लाईक शेअर सबस्क्राईब करायला विसरू नका. आणि छान छान कमेंट करा माझ्या राधूसाठी. ओके, बाय बाय.